पुढची बातमी औरंगाबाद दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या 9 आरोपींना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची कोर्टाने आता परवानगी दिली आहे। या आरोपींकडून मोठा घातपात घडवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं होतं। मंदिरात भंडाऱ्यातल्या प्रसादात विष मिसळण्याचा कट त्यांनी रचला होता आणि आरोपींकडून विषारी औषध ताब्यात घेतल्याचे एटीएसने कोर्टात सांगितलेलं आहे। आताची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि त्याचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, अत्यंत गंभीर बाब पुढे येते। रेणुका, अत्यंत गंभीर बाब आहे आणि जे आरोपी सध्या एटीएसच्या अटकेमध्ये आहेत त्यांना काल कोर्टामध्ये उभं करण्यात आलं। त्यावेळेस कोर्टाने पुढच्या 14 फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। महत्वाची गोष्ट, काल एटीएसने न्यायालयामध्ये महत्वाची माहिती कोर्टाला पुरवलेली आहे। जे आरोपी अटकेत आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात नरसंहार करण्याचा जो आहे कट रचला होता। कारण विशिष्ट धार्मिक मंदिर असतील किंवा इतर ठिकाणी जे मोठ्या मात्रेने प्रसाद किंवा भंडारे होतात त्यामध्ये विष कालवण्याचा कट या आरोपींनी रचला होता आणि आरोपीच्या ताब्यातून तशा पद्धतीचे विषारी औषधही सापडलेलं आहे आणि इसिस सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचं काही साहित्य या आरोपीकडे सापडलेलं आहे आणि आरोपींनी इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन काही पद्धतीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि या सर्व गोष्टी आरोपींनी अजून कबूल केलेल्या आहेत। त्यामुळे तपास करण्यासाठी अधिकचा वेळ वाढवून द्यावा म्हणून विनंती केली होती, ती कोर्टाने मान्य केली। त्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने धार्मिक प्रसाद असतील किंवा भंडारे तयार केले जातात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विषारी औषध काढून नरसंहार करण्याचा षडयंत्र यांनी रचल्याचं एटीएसने कोर्टात माहिती सांगितलेली। निश्चितच धन्यवाद सिद्धार्थ, या माहितीबद्दल। 14 फेब्रुवारीपर्यंत कोर्टाने ही मुदत वाढवून दिल्याचं कळतं। अत्यंत गंभीर बाब या चौकशीतून सध्या समोर आलेली आपण पाहतो आहोत।